नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या अंबड विभागाने नागरिकांसाठी दिलासादायक आणि विश्वास वाढवणारी कामगिरी केली आहे. अंबड विभागांतर्गत येणाऱ्या अंबड, इंदिरानगर, सातपूर आणि MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध गुन्ह्यांमध्ये हस्तगत करण्यात आलेला तब्बल 1,56,35,611 रुपयांचा मुद्देमाल न्यायालयीन प्रक्रियेनंतर संबंधित फिर्यादींना परत करण्यात आला आहे. नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस उपायुक्त परिमंडल 2 किशोर काळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अंबड विभाग सचिन बारी यांच्या सूचनेनुसार हा विशेष उपक्रम राबविण्यात आला. महेश भवन येथे आयोजित कार्यक्रमात अंबड विभागातील विविध पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकांनी उघडकीस आणलेल्या गुन्ह्यांमधील चोरीस गेलेल्या वस्तू, मोबाईल फोन आणि इतर मुद्देमाल न्यायालयाच्या आदेशानंतर फिर्यादींना परत करण्यात आला. यामध्ये अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकूण 21 गुन्ह्यांमध्ये हस्तगत करण्यात आलेला 93,66,050 रुपयांचा मुद्देमाल फिर्यादींना परत करण्यात आला. याशिवाय चोरीस गेलेले 40 मोबाईल फोन किंमत 7,30,400 रुपये देखील परत करण्यात आले आहे. अंबड पोलिसांनी एकूण 1,96,450 रुपयांचा मुद्देमाल नागरिकांच्या ताब्यात दिला आहे. तसेच इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 10 गुन्ह्यांमधील 21,86,910 रुपयांचा मुद्देमाल परत करण्यात आला. तसेच चोरीस गेलेला एक मोबाईल फोन किंमत 10,000 रुपये फिर्यादीला देण्यात आला. एकूण 21,96,910 रुपयांचा मुद्देमाल परत करण्यात आला आहे. तसेच सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध 14 गुन्ह्यांमधील 11,36,000 रुपयांचा मुद्देमाल संबंधित तक्रारदारांना परत करण्यात आला. तसेच MIDC पोलीस ठाणे हद्दीतील 6 गुन्ह्यांमधील 21,26,251 रुपयांचा मुद्देमाल परत करण्यात आला. यासोबत चोरीस गेलेले 5 मोबाईल फोन याची किंमत 80,000 रुपये देखील परत करण्यात आले. एकूण 22,06,251 रुपयांचा मुद्देमाल नागरिकांना परत मिळाला आहे. या चारही पोलीस ठाण्याच्या संयुक्त प्रयत्नातून एकूण 51 गुन्ह्यांमधील 1,56,35,611 रुपयांचा मुद्देमाल परत करण्यात आला आहे. या कामगिरीबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुन्हे शोध पथकाचे कौतुक केले. नागरिकांच्या मालमत्तेचे संरक्षण करणे, चोरीस गेलेल्या वस्तू शोधून परत मिळवून देणे आणि पोलिसांबद्दल नागरिकांचा विश्वास वाढवणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. या कारवाईत अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत, इंदिरानगर, सातपूर आणि MIDC पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी तसेच गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी विशेष मेहनत घेतली आहे. लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, नाशिक. नमस्कार, मी डॉक्टर सचिन बारी, सहाय्यक पोलीस आयुक्त अंबड विभाग, नाशिक शहर. आज महेश भवन या ठिकाणी मुद्देमाल वाटप करण्याचा कार्यक्रम घेण्यात आलेला होता. माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर श्री संदीप कर्णिक सर, त्याचप्रमाणे परिमंडळाचे उपायुक्त श्री किशोर काळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा जो मुद्देमाल आहे तो आज परत करण्यात आलेला होता. या मुद्देमालामध्ये किमती मुद्देमाल हा 25 गुन्ह्यातील असून साधारण 1,05,00,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हा किमती स्वरूपाचा होता. रोख रक्कम ही 2 गुन्ह्यातील 2.25 लाख रुपये रकमेची होती. इतर गुन्ह्यातला 23 मुद्देमाल हा 4 लाख रुपये किमतीचा होता. त्याचप्रमाणे 46 मोबाईल असा एकूण 96 मुद्देमाल हा 1,56,35,611 रुपये किमतीचा आज फिर्यादींना परत करण्यात आलेला आहे. या संपूर्ण मुद्देमाल परत करण्यामध्ये आमची डिटेक्शन ब्रांचची टीम, त्याचप्रमाणे न्यायालयीन काम करणारी टीम यांनी उल्लेखनीय काम केलेलं आहे. मान्य वरिष्ठांनी त्यांचं कौतुक देखील केलेलं आहे आणि या माध्यमातून सर्व नागरिकांनी आपला किमती मुद्देमाल हा सांभाळावा व त्याचं योग्य प्रकारे संरक्षण करावं असं मी आवाहन करतो. हा एकूण 4 पोलीस स्टेशनचा मुद्देमाल आहे आणि सदरचा मुद्देमाल हा अंबड पोलीस ठाणे, इंदिरानगर पोलीस ठाणे, त्याचप्रमाणे MIDC पोलीस ठाणे आणि सातपूर पोलीस ठाणे या 4ही पोलीस स्टेशनचा एकूण मुद्देमाल आहे आणि 96 गुन्ह्यातील मुद्देमाल असून त्याची एकूण किंमत 1,56,35,611 रुपये एवढी आहे. धन्यवाद. लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजेच
लोकशास्त्र न्यूज.